नातू पडतोय. अरे आजोबा पण पडतायत. गुड मॉर्निंग. आज आपला दुसरा दिवस आहे घाटघर परिसरातला आणि काल आपण चौंडे आणि उंबरदरा केला. आज आपण दोन वेगळ्या घाटवाटा करतोय की ज्या इथल्या प्रसिद्ध आहेत. घाटघर मध्ये दोन कोकण कडे आहेत. एक आपण मगाशी काल बघितला तो, आणि आज आपण आत्ताच इथं आहोत. ही घाटन देवी, ही घाटावरची देवी म्हणून इथं खूप प्रसिद्ध आहे. तर आपण ज्या दोन घाटवाटात करणार आहोत त्या आहेत घाटन देवीचा प्रसिद्ध देवी घाट, जो या मंदिराच्या बरोबर उजवीकडनं, म्हणजे माझ्याकडं मी आता पाठ करून उभा आहे देवीकडे, तर माझ्या उजवीकडनं खाली जातो किंवा वरती येतो. आणि माझ्या डावीकडे एक डुक्करदारा नावाचा एक घाटवाट आहे, जी की आता अशी वापरात नाहीये, पण देवी घाट वापरात आहे. तर आपण आता डुक्करदारा उतरणार आहोत आणि खाली जाऊन खालच्या जंगलातनं ट्रॅव्हल्स मारून देवी घाटाने वरती येणार आहोत. अशा प्रकारे आपला आजचा प्लॅन आहे. आणि छान ट्रेक आहे, छोटा ट्रेक आहे असं म्हणतात गावातील लोक की लवकर कम्प्लीट होईल म्हणून. आता अप्रॉक्सिमेटली 8:30 वाजतात. आपण आता सुरू करू आणि 12 पर्यंत तरी आपण वरती आलो पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. तर घाटन देवीला नमस्कार करून आजचा ट्रेक आपण सुरू करूया. चला आपण आता ट्रेकची सुरुवात करूया. म्हटल्याप्रमाणे मंदिराच्या उजवीकडनं आपण पुढे निघतो आणि बरेच देवांचे असे अवशेष आहेत इथे. समोर आपली अलंग कुलंग रेंज. आपल्याला तर आपण गाडी इथं लावली, इकडनं पलीकडे जायचं आहे आणि इकडनं खाली उतरायचं आहे. छान जंगलातनं मस्त वाट चालली आहे. वातावरण एकदम थंड आहे. या बाजूला लगेचच दरी आहे, इथनं वारंवार जोरात वाहून येत आहे. डुक्करदरा हा इथून खाली उतरणार आहे. याच्याच पुढे हिवळदरा नावाची म्हणून एक घाटवाट आहे, ती पण आपण जमल्यास बघू थोडीशी. पण आपला प्लान डुक्करदरा उतरून इथून खाली यायचं, दापकाराईमधनं चालत 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 या डोंगराच्या मागून घाटन देवी मंदिरापाशी देवी घाटाने यायचं. चकास. कुठला रस्ता आहे आपला आता? अच्छा, इकडनं आपण पुढे जातोय आणि हा वॉटरफॉलचा रस्ता आहे ना खालचा, डुक्करदाराचा धबधबा. ओके. आपला डुक्करदऱ्याची घाटवाट सुरू झालेली आहे आणि चांगलाच उतार आहे म्हणतात. धमाल आहे. हा आपला डुक्करदरा. चला पुढच्या टर्नलाच जबरदस्त उताराचा अजून एक भाग. आमचा वाटा डाबा सायम सांगते हळूया हळूया, आणि खूपच उतार आहे. धमाल चालली मस्त, फुल बॅलन्सिंग. मस्त उतरंड आहे, कंटिन्यू. आपल्याला इथे जायचं आहे हे सगळं क्रॉस करून. आणि इथं हा डुक्करदारा धबधबा बघायला येतात लोक पावसाळ्यामध्ये इथे, जो आपल्या डुक्करदाऱ्याच्या घाटवाडीच्या सुरुवातीलाच आहे. ही दापकाराई. आपण आता दापकाराईमध्ये एंट्री घेतोय. वरती सांगितल्याप्रमाणे दापकाराई म्हणजे हे जंगल, हा पॅच जो आहे हा अख्खा दापकाराई, गावातल्या लोकांनी ठेवलेलं नाव. हे जे फळ दिसतंय याला म्हणतात खोखर. गावातली लोक ही फळं काढून भाजून खातात असं म्हणतात, खोखर. डुक्करदाऱ्याचा लास्ट पॅच म्हणू शकतो आपण याला, कारण की आपण आता राईमध्ये जातोय, म्हणजे जंगलात जातोय. पण 20 मिनिटाचाच थरार आहे. धमाल आहे, मस्त उतार.
आपण आता डावीकडची जी वाट आहे ती आपण परत देवी घाटाकडे जाऊ ती वाट, पण उजवीकडची जी वाट आहे ही ॲक्च्युली डुक्करदाऱ्याची कंटिन्युएशन वाट, जी की खालच्या गावांमध्ये जाते. तर आपण इकडे जाणार आहोत लेफ्टला, पण आपण राईटला आत्ता हिवाळा धबधबा म्हणून एक जागा आहे, ज्याला हिवाळदार म्हणून पण एक घाटवाट आहे, तिकडे बघायला चाललो आहे फक्त. आणि मग आपण परत येऊन या आपल्या वाटेने देवी घाटाकडे परत जाऊ. चला. साधारण 15 मिनटं चालल्यानंतर त्या फाट्यापासून उजवीकडे हिवाळा धबधब्याकडे की आपण ओपनिंगवर येतो. आणि काय पसारा आहे सह्याद्रीचा सुंदर. ब्युटिफुल कलर्स. आपण हिवाळधार बघणार होतो, तर आपल्या इथनं हिवाळधार दिसते. थोडं झूम करून बघितलं तर इथे छत्री दिसते आपल्याला, इथपर्यंत गाडी येते आणि त्या मागच कुलंग पण दिसते आपल्याला. तर हिवाळधार जी आहे ही अशी चालत चालत येते इथनं आणि या डोंगराच्या मागून इथं चढून मागं कुरंगवाडीत जाते, किंवा इकडनंच फिरून अशी या पोटातनं इकडं घाटघरला पण येते. खूपच सुंदर वाट आहे ही. आणि त्या छत्रीपर्यंत गाडी जाते, त्यामुळे तिथनं व्ह्यू खूप सुंदर असतात म्हणे पावसाळ्यात, पण एक वेगळा व्ह्यू कुलंगचा. हिवाळा धबधबा इकडे आपण आता बघितला. आणि आता आपण हा जो डुक्करदारा आहे जो की पूर्ण खाली जो जातो कळमुंडे गावामध्ये, तो इकडनं जातो असा ही पायवाट. इकडून या डोंगरातून इथे पुढे कळमुंडे गाव आहे आणि हा डुक्करदारा पूर्ण होते घाटवाट. पण आपण पूर्ण खाली जाणार नाही आहोत. आपण ठरल्याप्रमाणे या दापकाराईमधनंच इथून पुढे जाणार आहोत आणि इथे आपलं घाटन देवीचं मंदिर आहे, तिथं आपण देवी घाटाने चढणार आहोत. आपण उतरलो इकडनं. आपण आता आपल्या सकाळच्या वाटेवर पोचलो, जिथनं आपण खाली आलो होतो डुक्करदारा, इकडनं आपण खाली आलो इथनं. आणि आता हा जो आपण सकाळी बघितलेला वाय जंक्शन, तर आपण देवी घाटाकडे चाललो आता. आणि इकडे आपण गेलो होतो मागे हिवाळा धबधबा बघायला आणि डुक्करदारा बाकीचा खाली उतरणारा बघायला. चला देवी घाटाकडं कूच करूयात. दाट जंगलातून देवी घाटाकडे. कसं आहे पब्लिक? देवी घाटाची चढाई सुरू केली आपण आता. आणि प्रॉपर दरड कोसळून सगळा पसारा खाली आलाय. देवी घाट. देवी घाटाची वाट मस्त मळलेली आहे, एकदम अशी मोठी वाट आहे. रस्ता चुकायचा काही संबंध नाही. ऑलमोस्ट शेवटचा पॅच आहे आता, खूप जवळ आलो आपण. इथे वरती मंदिर आहे. आपण देवी घाट कंटिन्यू करताना अगदी थोडासाच 15 मिनटाचा चढ राहिला असतानाच उजवीकडे डावीकडे ही एक नाळ खाली आली आहे. ही शिंदळदारा नावाची जुनी घाटवाट, पण ही आता मोडली आहे. आणि ही आहे आपल्या घाटनदेवी मंदिर आणि डुक्करदाराच्या मध्ये एक घळ खाली उतरते तिकडे. आपण काही वरती जाणार नाही आहे, कारण की ही मोडलेली आहे, त्यामुळे वरती पूर्ण पडलं आहे सगळं. त्या वरती चढणं अवघड आहे. फक्त व्ह्यू म्हणून आपण बघतो आहे. आणि आपल्याला आता आपली देवी घाट इथनं कंटिन्यू करायची आहे. तर ही आहे शिंदळदारा. काय रे ओंक्या तिथे शेंदूर लावलेलं आहे आधी देवीचं ठाण असावं. आणि इथे काय ते लिहिलेलं बघ. हां कोरले काय कोरले. ठाणं आहे घाटातलं आणि काहीतरी कोरलं नक्कीच आहे. चित्रासारखं काहीतरी वाटतंय.
वरती रेलिंग, शेवटचा टप्पा. आपल्याला आता शिलालेख शोधायचा अजून. हा मिळाला का? पुसट आहे ओके. पण दिसतोय म्हणजे कळतोय. राईट राईट राईट. ऊन त्या बाजूला आहे. हां व्यवस्थित 2 लाईन्स आहेत. हे 4 आहेत. एक वरती पण आहे बघ. हो आपला थांब दाखवतो. जकास. आणि हे घाटनदेवी मंदिर आलं आपलं आणि शेजारी शिलालेख इथे. हे बघ इथनं आहे सुरुवात. अशा प्रकारे आपला देवी घाटचा ट्रेक पूर्ण झाला आणि डुक्करदरा पण आपण पाहिला. दोन्ही छान आहेत आणि करण्यासारखे आहेत. सुंदर. सो आपला आजचा ट्रेक पूर्ण झाला. आपण 8:30ला सुरू केलं होतं सकाळी. साधारणतः 10:30 पावणे 11पर्यंत आपला ट्रेक संपला. 12 वाजता एक्सपेक्टेशन होतं आपलं, पण लवकर संपला. आणि आपण थोडंसं डिटूर करून तो हिवाळा धबधबा पण बघायला गेलो होतो. पण ट्रेक खूप छान झाला आणि खूप मळलेल्या वाटा आहेत. डुक्करदरा थोडासा ट्रिकी आहे उतरताना, पहिल्यांदा ती घसरण आणि हे, आणि पाणी असताना तर उतरू नये. पण देवी घाट हा खूप छान मळलेला आहे. आपल्याला काही गावकरी पण भेटले जे की मेट गावाला चालले होते आपल्या देवी घाटातनं. आणि ते रेग्युलर करतात, म्हणजे सकाळी येतात, दुपारी जातात, संध्याकाळी ये जा चालूच असते त्यांची. आणि छान मळलेली वाट असल्यामुळे रिस्क काही नाहीये. आणि आपल्याला इकडनं आपला सकाळचा डुक्करदारा पण दिसतोय. तिथं जी एक घळ आहे मोठी, त्या घळीतनं आपण डुक्करदाराला उतरलो आणि खाली आपण दापकाराईमध्ये गेलो. हे सगळं जंगल जे आहे हे दापकाराई, आणि आपण त्या एज पर्यंत गेलो आणि तिकडनं आपण हा हिवाळा धबधबा आणि आपलं वरचं सगळं ट्रेकिंगचा पुढचा जो प्लान आहे तो डिस्कस करत होतो. पण खूप सुंदर आहे आणि मजा आली. 2 दिवस आपले छान झाले घाटघरमध्ये. 4 घाटवाटा केले आपण आणि आता आपण थोड्या वेळाने पुण्याला परतीचा प्रवास सुरू करूयात. पण या साईडला परत यायची इच्छा आहे, कारण की राहिलेले अजून काही घाटवाट आहेत ते आपण परत करूयात. पण ऑफबीट कुलकर्णी सायनिंग ऑफ. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच ऑफबीट भटकंतीसाठी. थँक्यू.